क्योंकि टाइगर अभी जिंदा है। He is my hero. Personally, गुड मॉर्निंग। सो आज आहे आमच्याकडे कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम। सर पोरं आली, चालली साफसफाई। तर चला आपण पण जाऊया साफसफाई करायला। लाईट दलितांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार, विश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्मभिमाने गतिमान केला। रूढीला नष्ट कराया केले जीवाचे दान, युगपुरुषाच्या मालिकेतील हिमरत्न ही महान, भीमरायाची अमृतवाणी करतो मी गुणगान, रामजीच्या पोटी जन्मले बालक ते गुणवान। भीमामृतवाणी, 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 भीमामृतवाणी। HK10. एप्रिल सन 1991 साली माता भीमाई गर्भवती मग पुत्रवती झाली, सुवर्णकांती सुलक्षणी ते बाळ जन्माले, रामजीचे ते रत्न 14वे लोक म्हणू लागले। HK10. नबीचा भास करागे तेज तुझे अपार, पद दलितांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार, विश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्मभिमाने गतिमान केला। रूढीला नष्ट कराया केले जीवाचे दान, युगपुरुषाच्या मालिकेतील हिमरत्न ही महान, भीमरायाची अमृतवाणी करतो मी गुण
आता आलं नाश्ता केला. नाश्ता बाहेरून आहे. नाश्ता ठेवला आहे मला वाटतं. विचारूया पहिला आपल्या अध्यक्षांना का नाश्ता ठेवला आहे कोणी. अध्यक्षाला नाश्त्याला नाही जेवण चेटकर आपला कॉर्नर बघू. तो नाश्ता आलेला आहे. ठेवलं का नाश्ता ठेवला कोणी. जेवण ठेवले कोणी आपल्या गावकीने का कोणी गावकीने गावकीचा नाश्ता आणि आपले अध्यक्ष असतात एक हाफ चढ अध्यक्ष आपले. तर चला नाश्ता करून घरी. आता चला मी हार आहे ना बाकीचे आणि आमचा बॅनर कापायला दिला. तो बॅनर झाला लेट तर आपल्याला मुरुडला आणणार. तर हा बघा मुरुड प्रवास. बॅनर घेतला आणि आपले लाडू आणि मिठाई पण घेतलेली आहे. आता प्रवास परतीकडं. हरिश्चंद्र दाभडे साहेब यांनी येथे दीप प्रज्वलित कराव्यात अशी मी उपस्थितांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करीत आहे. साधु साधु साधु. येथे स्थानिक अध्यक्ष माननीय राजेशजी बालकृष्ण सोरे साहेब यांनी दीप प्रज्वलित करण्यात यावं. मुंबई सचिव सन्माननीय अमोलजी नरेंद्र मोहिते साहेब यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे असणारे जे दीप आहे ते प्रज्वलित करण्यात यावं. राजा हात जोडा, बोलू नका. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. वजीर संहात कायस्य अद्दगीरस्य तालिनो केशमसुहि अखिन्न नीलठाणे हीरस्यो नीलमन्ना निच्छरन्ति अनंत कालभूदके. वजीर संघात कायस्य अद्दगीरस्य तालिनो छब्बीतो चेव अखिन पित्तठाणे हीरस्यो पित्तवर्णानि चरन्ति अनंत कालभूदके. वजीर संघात कायस्य अद्दगीरस्य तालिनो मत्सलोहित अखिन्न रक्तठाणे हीरस्यो
रतवन्ना निचरन्ति अनंत काल भूदके वज्र संघात कायस्स अद्दगीरस्स तादिनो अर्थदन्ते हि अखिन्न सेत ठाणे हि रसियो सेतवन्ना निचरन्ति अनंत काल भूदके वज्र संघात कायस्स अद्दगीरस्स तादिनो तेस शरीरत्न नाना ठाणे हि रसियो पभस्सरा निचरन्ति अनंत काल भूदके वज्र संघात कायस्स अद्दगीरस्स तादिनो एवं शब्बन्नरस्सिः निच्चरन्ति दिश अनंत अथो उदच्च अम तव मनोहर काया वाचा चित्तेन अद्दगीरस्स नमामः नमामः नमामः। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो कुसुमेन नीलं पूर्णमेतेन लवाविवेकं रूपं विलायते यथा इदं मे आये तथा याति विनाशयावं गलसारपदित्तेन दीपेन तवदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तवोनिदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणनन्दिना सुगन्धिना अङ्गन्दैनं पूजयामि तथागत बुद्धधम्मार्थसङ्घाः सुगततनुभव धातौ धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे चिदसपुरवरे नागलोके त्यांचा सत्कार करणे तसेच ज्येष्ठ व्यक्ती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करणे हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम आपल्या योजला आहे। आपण पुढच्या ह्याच्यामध्ये सत्कार सोहळा सुरू करूया। सेवानिवृत्त सर्वप्रथम मी यशवंत काशीराम जाधव यांना मंचावर येण्याची रिक्वेस्ट करत आहे आणि अश्विनी सोळे यांनी पण स्टेजवर यावं। यांच्या हस्ते आपण यशवंत काशीराम जाधव यांचा सत्कार करणार आहोत। त्यांच्याबद्दल हॅलो सर्वांना संजय जेबी मी आयुष्यमान यशवंत जाधव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय। 1978च्या भरतीमध्ये भारतीय रेल्वे मध्ये ते सेवेस नियुक्त झाले। साधारणतः 40 वर्ष 15 दिवस त्यांनी रेल्वेमध्ये सेवा केली आणि वरिष्ठ अभियंता या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत। असे आपले उच्च शिक्षित सभासद त्यांनी मुंबईमध्ये राहून आपलं कौटुंबिक तसेच
सामाजिक चळवळीमध्ये देखील सहभाग दिलेला आहे. त्यांच्यामुळे आजपर्यंत जी काही आपली उन्नती होत आहे सामाजिक, त्याच्यामध्ये त्यांचा देखील तेवढाच मोठा हातभार असून आजपर्यंत त्यांनी जे मौल्यवान मार्गदर्शन केलं आहे, यापुढे देखील ते त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी प्रबुद्ध मजगाव विकास सेवा संघ यांच्या वतीने जाहीर शुभेच्छा देत आहे. आणि त्यांचा सत्कार आयुष्यमती अश्विनी सोरे ह्या करतील. तसेच यशवंत जाधव यांच्या पत्नी, त्यांनी सुद्धा मंचावर यावे अशी विनंती करत आहे. फोटो काढा, टाळ्यावर सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट. सूर्य हसायला इकडे बघा, इकडे बघा. देण्यात येत आहे, त्याचाही देखील सत्कार करावा. त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपले काही प्रसाद करावे. जय भीम. श्रीमान यशवंत जाधव यांची ज्येष्ठ कन्या सन्मानाचा आहे, त्यांच्या मानाचा आहे. जे योगदान दिलंय माझे व्हिडिओ चालू आहे. ऍज अ हेड ऑफ द फॅमिली ही इज द बेस्ट फादर आणि ही इज द बेस्ट ह्युमन बिंग. सॉरी, मी जास्त मराठी नाही बोलू शकत, पण मी प्रयत्न करेन. आजपर्यंत त्यांनी ही इज माय हिरो. पर्सनली त्यांनी प्रोफेशन, पर्सनल आणि सामाजिक हे सगळं संतुलित करत आयुष्य काढलंय. गेल्या वर्षीपर्यंत वी हॅव लॉस्ट आवर स्कोप की ते आमच्यामध्ये असतील, पण ही इज अ बिग फायटर. त्यांनी खूप चांगलं विल पॉवर ठेवलं आणि ते त्यांच्या आजारातून बरे झाले. त्यांना आयुष्याला बोध त्यांची ही सेवानिवृत्तीची जी जर्नी आहे ती खूप चांगली असो. त्यांनी गावासाठी, त्यांनी पर्सनली फॅमिलीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी जो वेळ, जो योगदान आणि जे विचार दिले आहेत ते आम्ही पुढे सतत चालू ठेवू. आम्ही त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू. जे त्यांचे विचार आहेत ते कायम पुढे नेण्याचा. मी मुलगी नसून मुलगा आहे हे जे त्यांनी मला गेले 35 वर्ष सतत सांगितलंय. ही इज माय बिगेस्ट बॅकबॉल. सतत माझ्या पाठी माझा कणखर कणा बनून ते राहिले, त्यासाठी थँक्यू. हरिश्चंद्र सोडे यांना विनंती करतो आणि गौतम सोडे यांना विनंती करतो साहेब पत्नी आमच्यावर यावे म्हणून. आयुष्यमान गौतम सोडे हे आपल्या गावातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ येथे कार्यरत होते. त्यांनी त्यांची 35 वर्ष सेवा राज्य शासनासाठी खर्ची केलेली आहे. ते आत्ताच मे 25 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि तसेच सेवानिवृत्त होत असताना, सेवेत असताना त्यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी विविध अशा पदांवर मागील बरेच वर्ष काम केलेले आहे. आता देखील ते मोलाचा सल्ला देऊन पुढच्या पिढीला
संस्थेची वाटचाल करण्यासाठी मदत करीत आहेत. त्यांचा प्रबुद्ध मजरा विकास संस्थेच्या वतीने जो सत्कार करण्यात येणार आहे तो त्यांनी स्वीकार करावा. पुष्पगुच्छ आणि मध्य आणि ब्रह्म हे पुस्तक देण्यात येत आहे. त्यांनी स्वीकारावं. प्रबुद्ध विकास संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो काही माझा सत्कार केला त्यांचं अभिनंदन करतो. आयुष्मान धर्मचंद्र भाऊसोळे माजी सचिव यांनी सहकुटुंब मंचावर यावे. हॅलो, आयु धर्मासोळे यांच्याबद्दल काय बोलावं आपण. त्यांची मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. ते तर खरे पडद्यामागचे हिरो आहेत संस्थेच्या पुढील वाटचाली ज्या आतापर्यंत झाल्या त्याच्यावर. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं फार कमी आहे. मलाही फार हे होत आहे. मी एवढंच बोलेन की त्यांनी जो काही छोटासा सत्कार आम्ही करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना विनंती करतो मी संस्थेच्या वतीने. संस्थेसाठी धावपळ आणि जे काही योगदान कुठे जिथे लागेल त्या ठिकाणी ते उभे राहून प्रत्येक वेळेस संस्थेला त्यांनी हातभार लावलेला आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. मी या संस्थेसाठी भरपूर काही प्रयत्न केले. मी बँकेत सर्व्हिसला खूप होतो. बँकेतून रिटायर झाल्यानंतर 19 वर्षे मी सेवा केली. मी या प्रबुद्ध विकास संस्थेत सभासद होऊन सर्व कामं व्यवस्थित पार पडली. याच्या पुढेही करेल जो आम्ही सत्कार केला. माझी कमिटी मुंबई कमिटी मुंबई कमिटी याचे सत्कार करणार आहोत. त्याकरता माजी अध्यक्ष प्रकाश रामजी सोळे यांनी आपला मौल्यवान योगदान दिलेलं आहे. त्याकरता त्यांचा सत्कार करतो. त्याच्यासाठी आम्ही नमिता अशोक जाधव 2 माईक चालते ते सुद्धा हजर नाही आहेत या ठिकाणी सत्कार करण्यासाठी. पुढे माजी खजिनदार आयुष्मान धीरज हरिश्चंद्र दाभणे यांना विनंती करतो मंचावर यावे. त्यांचं सत्कार करण्यासाठी अर्चना अरुण जाधव यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. त्यांनी
संस्थेसाठी त्यांनी आपल्या संस्थेसाठी माजी खजिनदार म्हणून पद उद्भवलं आहे आणि खूप त्यांनी प्रयत्न केला आहे संस्थेला पुढे मनपूर्वक आभार. ते सध्या मुंबईमध्ये ॲज अ इंटिरियर डिझायनर म्हणून आहे आणि चांगली कामगिरी करत आहे मुंबई ठिकाणी. विहाराच्या आधी या मूर्ती ही जी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप मौल्यवान योगदान दिलेलं आहे आणि पुढचे जे आहे आपले मानस त्याच्यासाठी पण त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुष्प द्या फुलग्या सोबत. साधना उमेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. राजा बंद कर तो ऐकत आयुष्मान राजेश हे सध्याचे अध्यक्ष पद म्हणून हॅलो आनंदराजमध्ये कामाला आहेत आणि त्यांचं सामाजिक आणि ठिकाणी पण त्यांचं खूप मौल्यवान योगदान आहे. त्यांना मी विनंती करतो आणि नंतर बोलतो कल्पक जाधव यांना विनंती करतो स्टेजवरती या. ते सदस्य म्हणून माझी कमिटीमध्ये होते. त्यांचा सत्कार करण्यासाठी शोभा बालकृष्ण सोडे यांना विनंती करतो स्टेजवरती या. सध्या ते कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे. आपला स्वतःचा एक व्यवसाय आहे त्यांचा गॅरी करून लोकांना ते चांगलं त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि जावे आहे त्यांना पण विनंती करतो स्टेजवरती या. चिन्ह पण आपण दिलेलं आहे. साइड लो साइड लो तर ते मजगाव भावकीचे गाव इथले अध्यक्ष आयुष्यमान राजा सोडे यांनी त्यांचा सत्कार करावा ही विनंती. अध्यक्षांचा फोटो काढा. ते सचिव म्हणून कार्य करत आहे आणि स्थानिक कमिटीचे दादाबद्दल मनोगत व्यक्त करायचं म्हणजे आपण सगळे
आपण सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक म्हणा किंवा मुंबई कमिटी म्हणा बरीच वर्ष आपण त्यांना आपले आदर्श मानून त्यांचं जे कार्य आहे स्थानिक ठिकाणी, तालुक्या ठिकाणी, केंद्रीय समिती ठिकाणी सगळीकडे, तर आपल्याला एक अभिमान वाटतो की आपले बंधू आज या ठिकाणी चांगले प्रवचनकर्ता म्हणा, उपासक म्हणा किंवा त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्यांचं जे कार्य आहे, गावासाठी जे कार्य आहे, कुटुंबासाठी जे कार्य ते करत आहेत, तर ह्या सगळ्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटतो. आणि आज आपण एक छोटेखानी कार्यक्रम केला आहे आणि बहुतेक आपले जे आदर्श आहेत, माजी आणि जे नवीन कार्यकर्ते आहेत, सगळ्यांचा आपण इथे एक सत्कार करण्याचा एक जो कार्यक्रम केला आहे, त्याच्यामध्ये हेतू एकच आहे की ही जी मंडळी आहे ती बरेच वर्षापासून कार्यरत आहे, आपापले योगदान सगळ्यांना छान प्रदान करण्यात येत आहे, त्याचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे पुष्पवृक्ष आणि सन्मानचिन्ह देण्यात येत आहे, त्याचा स्वीकार करावा. हे करा. तुझा त्यांच्या पत्नी त्याला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे. त्याचा सत्कार करण्यासाठी सुजाता गौतम सोरे यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे. आहे पियुष उमेश जाधव, त्यांनी शाल याचा स्वीकार करावा. स्टेजवरती शोभा धर्मासोबत आले. मला जे माझ्या मित्रांचे जे मान दिला त्याच्याबद्दल मी मुंबईतून धन्यवाद मानते. जय भीम, नमो बुद्धाय. भारती यशवंत सोरे यांना मी विनंती करतो स्टेजवरती या. यांच्याबद्दल आता मी बहिणीसोबत यावं स्टेजवरती. तुकाराम जाधव अशोक बॉस टेबल तुटू नये. स्थानिक ठिकाणी त्यांचा एक व्यवसाय आहे, खूप चांगल्या पद्धतीने ते एक गाव ठिकाणी आपलं एक काम सोडत आहेत आणि लोकांना पुढे जाण्याची प्रेरणा देत आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत आणि पुढे वाटचाल अशीच सुरू राहू दे अशी मी शुभेच्छा देत होता. तुमच्या आपण स्कूलची पण व्यवस्था करूया. त्याला उचलू घे, त्याला उचलू घे, त्याला उचलू, त्याला इकडे बघ, समोर बघ.
सर्वांना जय हिंद. आज ह्या मजगाव गावच्या मातीचा सुगंध मुंबई कमिटी आणि स्थानिक कमिटी यांनी एकत्र येऊन हा सुगंध द्विगुणित केल्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय. त्यांनी पण विनंती करतो त्यांच्या पत्नी सोबत या. त्यांचं बाय माझी बघ हा कुठून बोलतोय तू आशू मध्ये ना तिकडे कुठे फक्त जवळ ज्या संस्थेने मला सत्कार केला ते अभिनंदन. खूप सहकार्य असतं, त्यांच्याशिवाय कुठल्याही पाणी ते हरत नाही आणि सगळ्यांना एकत्रित ठेवलं, त्यांनी एकत्र बांधून ठेवता येते. त्यांचा सतत झटत आहे समाजासाठी. त्यांना विनंती करतो त्यांच्या मिसेस सोबत मी शॉल घेऊन सत्कार करण्याचं विनंती करतो. टाळ्यांनी सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं. आताच्या दोन आज या ठिकाणी आपण मीराबाई तुकाराम जाधव ज्येष्ठ म्हणता येईल गावामध्ये आणि महिला कार्यकर्त्या यांचं योगदान आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण थोडक्यात माहिती देण्यासाठी मी चंद्राताई सोरे यांना स्टेजवर बोलवतो. त्या 2 शब्द बोलतील आपल्याबद्दल. या मीरा तुकाराम जाधव ही माझ्या आत्याच आहे, पण मी तिला लहानपणापासून माझा ओळखते. ती अगदी करारी आणि खूप मेहनती. तिने मेहनतीने सारं आपलं वैभव आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, व्यवसायात सगळं मार्गदर्शन दिलं. त्यांची मुलगी धर्मश्री हिचंही खूप त्याच्यात मानाचा वाटा आहे, कारण मी लहानपणापासून बघते. पण आत्या म्हणजे खूप प्रेमळ. अगदी आम्ही लहानपणी आलो तर तिच्या हातचं खाल्ल्याशिवाय जायचं नाही आणि अजून ती अगदी आपुलकीने आम्हाला विचारपूस करते आणि मला खूप मानते. ती अगदी मी गावाला मुंबईला जाताना मला ती तिच्याकडून भेट देते आणि तिला असं चांगलं आयुष्य लाभो अजून आणि आपल्यामध्ये ती चांगलं जीवन जगू दे. बस हीच माझी परमेश्वर चरणी गौतम बुद्धा चरणी प्रार्थना. जय भीम जय भीम. पुढे मी धर्मेश्वरताईला आग्रह करतो की मी राहून मी आपल्या मनोगत सांग. खूप म्हणजे खूप बोललं तर फार अपेक्षामधून 4 आम्हाला भावंडांना वाढवली. म्हणजे तिच्या मुलात एक नरेंद्र तुकाराम जाधव, धर्मश्री तुकाराम जाधव, कल्याणी तुकाराम जाधव, अशोक तुकाराम जाधव
आणि अजूनपर्यंत तिचा एवढा मान ठेवते की मला बरं नसतं तिने काही काम सांगितलं तरी मी तिचा कर्तव्य करते. कारण तिला असं म्हणजे दुःखी बघवत नाही. जरा काही आपण तिला बोललं तरी ती रागवते. तेवढ्याच पुरतं तिला हे करतात परत तिला जवळ असं आम्ही चारी भावंडांनी तिला आतापर्यंत व्यवस्थितच बघितले. पुढे पण पण तिने जे तिच्या आयुष्यात जेव्हा ती माझ्या वडिलांची पत्नी म्हणून आली तेव्हापासून तिच्या आयुष्यातून तिने जी कष्टाची धार उचलली ती शेवटपर्यंत आत्ताच ज्या 3-4 वर्षामध्ये तिला काही होत नाही. कारण तुम्हाला सांगायचं तिला माझा खूप खूप धन्यवाद की तिने आम्हाला 4 मुलांना एवढं मार्गदर्शन केलं की तिने आम्हाला वाईट मार्गाला पाठवलेच नाही. मग तिला काही मोल मजुरीतून तिने आम्हाला वाढवलं का आम्हाला खायला घातलं प्यायला घातलं काय पैकी कोणाला काही आपले मत मांडायचे असतील तरी स्टेजवर यावे. या ठिकाणी आजचा सत्कार जीवन गौरव सत्कार करण्यासाठी मी माझी आई भाग्यश्री यशवंत दामणे यांना आग्रह करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि जीवन गौरव सन्मान हाताला प्रदान करावा. चालू असताना स्वीकार करावा. इकडे बघ माझीकडे बघ माझीकडे सगळं. हा थोडी स्माईल बस बस तू इकडे बघ मामा इथे पाठी त्यांनी गौरव चिन्हाचा स्वीकार करावा. एकच दादा सॉल थोडे मामा इकडे बघ पुढे करतो इंद्रा महादेव दाभणे यांना मी विनंती करतो. आयुष्मती इंद्रा महादेव दाभणे यांना विनंती करतो की दोघांना पत्ता करला दोघांचं काय नाही पाहिजे आपण म्हणजे आम्ही या ठिकाणी वामन यांना खूप मिस करत आहोत या ठिकाणी. कारण त्यांचा ह्या गावासाठी खूप झटत होते. ते आता असते तर हा गौरव बघण्यासाठी त्यांना खूप आनंद झाला असता. आईचं पण या गावासाठी खूप मौल्यवान योगदान आहे आणि त्यांनी जयदीप संगीता वाघमारे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे व्यक्ती खूप चांगली आहे. आम्हाला सगळ्यांना धरून घेऊन चालतात. आम्ही सगळी मोठ्या कुठल्या कार्यक्रम असला तर हौसेने साजरा करतो.
एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय भीम. हॅलो. शाल प्रदान करून त्याचा गौरव करूया. बोल. शिवाजीचा त्यांनी स्वीकार करावा. सैनिक टाळ्यांच्या गजरात अभिवादन करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आपण सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रबोधन गंगा विकास संस्था यांच्या संकल्पनेनुसार विशेषतः मुंबईतील जी नवनिर्वाचित कमिटी आहे त्या कमिटीच्या संकल्पनेनुसार हा जो संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला आणि हा जो सोहळा आहे हा अत्यंत प्रेरणादायी असा सोहळा आहे. आजवर आपल्याला या गावामध्ये अशा प्रकारचा छोटासा परंतु मनाला आनंद देणारा सोहळा प्रथमच इथे होत आहे. मी आयोजकांचे प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आहे. त्यांच्याकरिता आपण निसंकोच टाळ्यांचा गजर करण्याचा जोरात आवाज यायला पाहिजे. त्याने सहपत्नी स्वागत केलेलं आहे. अभिनंदनास्पद अशी बाब आहे. त्याचबरोबर जे बांधव किंवा ज्या वेळी निधन पावलेले आहेत त्यांच्या मागची जी पिढी पती किंवा पत्नी यांचे देखील किंवा त्या कुटुंबाचं त्यांनी यथोचित सन्मान केलेला आहे. म्हणजे जे बारकावे असतात ते बारकावे त्यांनी लक्षात घेऊन हा सोहळा उत्तम केलेली पार पाडण्याचा संकल्प मनाशी बाळगून पूर्णत्व दिलेला आहे. जे निवृत्त होऊन आहे त्या दररोजच्या जीवनामध्ये समाजाला वेळ देणे सर्वांना शक्य होत नाही. त्यातून ज्यांनी वेळ दिला ते आजच पात्र आहेत. मी त्यांच्या या ठिकाणी त्यांना त्यांच्या कुटुंबाला मुलांना शुभेच्छा देतो. मगाशी जे विधिमधलं गेलं महामंगल सूक्त एवं मे सूक्त एक समय भगवा सावत वेदी जे तवरे अनाथ बिंदुकस्य आरामे अर्थगो अनोतरा देयता अभिकंताय रक्तिया अभिकंत वन्ना केवल कपल झेत वन ओभासेत्वा तेन भगवा तेन कुसंतनी उपसंतनित्वा भगवंत अभिवादित्वा एकमंत फासे एकमंत पिसा कोश देवता भगवंत गाथाय मध्यभासी. तर या महामंगल सूक्त मला वाटतं त्या ठिकाणी आपण पठण केला ते खूपच बरं झालं. कारण ते महामंगल सूक्त आजच्या या उपक्रमाला साजेसं आहे. कसं तर त्यामध्ये सांगितलं गारोचं निवातेचं संतुटीचं पत्तविता कालेन धम्म सवलन उत्तम मंगलमोत्तम. तर अनाथ निर्मितात आले जे पण तथागत लोकांना दानामध्ये दिलेलं होतं आणि रात्र संपत असल्याचा मात्र रात्र संपलेली होती. अशा वेळेला त्या ठिकाणी एक सत्पुरुष त्या जयद्वारामध्ये जातो आणि तो जयद्वार प्रकाशमय करते दिवे लावून दिवे प्रज्वलित करून तिथे वातावरण एकदम प्रसन्न असं होतं. आणि अशा वेळेला तो सत्पुरुष भगवंतांना म्हणतो की सर्व देवांनी आणि मनुष्याने आपलं जीवन सुखमय व्हावं यासाठी मंगळाची कल्पना केली.
परंतु भगवंत त्या उत्तम मंगलाचं मला सर्वातले आकलन घेऊ शकलेलं नाही. तर उत्तम मंगल काय ते मला सांगा. तर भगवंताने ते खूप मोठा असं मनोरंजन सुद्धा आहे. परंतु या 2 वेळेस या कार्यक्रमाला आम्ही सोडून मी थोडं 2 वेळेमध्ये स्पष्टीकरण देतो की गारवाचा निवासोत्सव म्हणजे जो आदरास प्राप्त व्यक्ती असेल त्यांचा गुणगौरव करणं आणि स्वतःच्या मनामध्ये त्या कार्यक्रमाप्रती नम्रता बाळगणे, स्वतः संतुष्ट राहणे आणि जे जे उपकार केलेले असतात ते उपकार आज इथे बोलण्याची हिंमत सगळ्यात प्रथम माझ्या वडिलांकडून आली. मी तिथे पप्पांच्या बाजूला बसून कानात बोलत होती, पप्पा हे बोलू, पप्पा ते बोलू. तर माझे पप्पा मला समजवत होते, हा हे असं आहे ना, मग तू हे अशा प्रकारे बोल. त्याकरता पप्पांना मनापासून खरं धन्यवाद की तुमच्या हिंमतमुळे मी आज इथे आली आणि इथे बोलू इच्छिते सगळ्यांसमोर. बाबासाहेबांबद्दल 2 ओळी बोलते, जास्त वेळ नाही घेणार सगळ्यांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मप्रवर्तन सोहळा 14 ऑक्टोबर 1956 साली रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी येथे झाला. हा दिवस धम्मप्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे. तर माझ्याकडून 1-2 ओळी बाबासाहेबांबद्दल बोलते. कोणाचा जन्म कुणाला काय देऊन गेले, कोणाचा जन्म कुणाला काय देऊन गेले, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला नाही देऊन गेले. गुलाम होतो आम्ही, ते आम्हाला बादशाह बनून गेले, आम्हाला बादशाह बनवून गेले. धन्यवाद. काहीतरी करायचं असतं पण लोकांच्या सहकार्याभावी किंवा बाकी काही गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. तर त्यांचा आमच्यावरती राग असतो कायम की तुम्ही काय करत नाही. तर आज त्यांनी ते यावे आणि त्यांचे मनोगत मांडावे, त्याचप्रकारे मी त्यांचं स्वागत सुद्धा करतो. या त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी स्थानिक कमिटीचे सचिव नरेंद्रजी जाधव यांनी स्टेजवर आले. आज इथे आज माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. आणि माझी म्हणून केलं म्हणून वाईट वाटलं की टायगर अभी जिंदा आहे. पार्ट 4 4था पार्ट टायगर जिंदा आहे. एक मिनिट 2 मिनिट मला बोलतो. इथे ताईचं स्वागत करण्याचं कारण म्हणजे आपण बघतो नेहमी काकू बरोबर, काकूला खूप इच्छा असते कार्यक्रमाला जायची, स्थानिक कमिटी असो मुंबई कमिटी, तर काकू नेहमी येत असते. पण ती एकटी येऊ शकत नाही म्हणून दर्शन आवर्जून सुट्ट्या टाकून काम सोडून तिच्या पाठी असते आणि प्रत्येक वेळी येते, सगळ्या कार्यक्रमांसाठी लावते. त्याचप्रमाणे प्रत्येक मिटिंगला सुद्धा असते, तिची हजेरी असते, वर्गणीचा सहभाग असतो आणि काही निर्णय घेतला तर त्यांचा आम्हाला सहकार्य लाभतो. आणि आज या कार्यक्रमासाठी तर सभासदांच्या आणि माझ्या स्वतःच्या आग्रहास्तव तिला एक आपण शाल देऊन तिचा गौरव करूया. त्यासाठी सेक्रेटरी अमोल मोहिते साहेब यांनी शाल प्रदान करावी आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. या कार्यक्रमासाठी ज्या भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ म्हणा सन्मानचिन्ह आणले होते
तर असं दिसतंय की पुढच्या कार्यक्रमासाठी कमी याच्या डबल सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा. भावाला सबस्क्राईब नक्की